कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे तुम्ही इथे का थांबलाय? आज चला ना, बघा ना किती छान तयारी केली आहे। मी येते, एका मैत्रिणीची वाट बघते। ती आली की तिला घेऊनच येते। अच्छा यायचं का आम्ही? ही बघ आली। अगं बाई काय ग, हे काय विचारणं झालं? तुमचीच वाट बघत होतो। भैरवी, मी ओळख करून देते, या लक्ष्मीताई। नमस्कार। आणि या सरोजिनी आजी। नमस्कार। नमस्कार। आणि ही गायिका भैरवी, भैरवी वजे। आणि ही तिची मुलगी तारा वजे। तारा म्हणजे जिच्या गाण्याचं कौतुक तुम्ही करत होता तीच का? अगदी बरोबर। अगं बाई, चेहरा पण किती गोड आहे। थँक्यू। तारा खूप छान गाते आमची। हिचं गाणं ऐकलं ना की असं वाटतं ऐकतच बसावं तासन तास। इतक्या वर्षाची साधना आहे आणि गाणं काही सोपं नसतं, हो की नाही तारा? त्याला मेहनत लागते, रियाज सुद्धा लागतो आणि जिद्द लागते, जी आमच्या ताराकडे आहे। खरंच तारा, तुझं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। सावली, हे बघ, असं म्हणतात की जे आपल्या नशिबात असतं ते एक ना एक दिवस आपल्याला मिळतंच। जसं रात्र सरून दिवस उगवतो ना, अगदी तसंच। तू रडणं थांबव बघू, तुझं पांडुरंग आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेव। रडू नकोस, तू चल माझ्यासोबत, चल। आम्हाला पण आवडेल तुझं गाणं ऐकायला। हो, आणि तुम्हाला ताराचं गाणं उद्याच ऐकायला मिळणार आहे बरं का। उद्याच्या कार्यक्रमात तारा गाणार आहे। आणि शिवाय ताराचं गाणं ऐकायला म्युझिक इंडस्ट्रीतले खूप मोठे डिरेक्टर येत आहेत। आणि तिची गाणी जर त्यांना आवडली तर ताराच्या गाण्यांचा एक स्वतंत्र भक्ती संगीताचा अल्बम करणार आहेत ते। किती छान। त्यांना तुझं गाणं नक्की आवडेल आणि तू त्यांच्याबरोबर म्युझिक अल्बम नक्की करशील। थँक्यू आंटी। तथास्तु। चला आता आपण पूजेला जाऊया। हो या ना, या, चला या, ये. चला, या. येतात। घरात बाय घर करातो, गावात बाय गाव करातो, राज्यात बाय राजातो, अरण्यात बाय वागातो आणि या भरलेल्या सभ्यात बाय बाजी वागातो। अरे वा, हे लप्पा लप्पा सावळ्यामध्ये लप्पा। या अयोध्येवासिया सर्वस्व जनतेला हा राघव कोटी कोटी प्रणामही करतोय। माझ्या सर्वस्व जनतेला कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। मी आले आले। या राघवाने पत्करला आणि निघालो तो वनवास भोगण्यासाठी। पाहतो ते काय, माझ्या समवेत माझी जानकी येण्यासाठी तत्पर झाली। गौरी शंकरा जय शुभंकरा, गौरी शंकरा, गौरी शंकरा, गौरी शंकरा। माझी पत्नी जानकी राहिली तरी कुठं? आपला भक्त सखा हनुमंत कुठे आहे? राम स्मरावा राम सदोगीत, राम स्मरावा जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। मंगलकारक नाम प्रभूचे, मंगलकारक नाम प्रभूचे, मंगलकारक नाम प्रभूचे, मंगलकारक मंगलकारक
कोटी ब्रह्मांड नायका रघुकुला रघुवंशा प्रभू रामचंद्र या सख्या हनुमंताचा श्री साष्टांग प्रणिपात. भाग्यश्रीला दत्तक घेतलंय हे सत्य जाऊन तिला सांगायचं, नाहीतर आशूचं काही खरं नाही. लक्ष्मीबाई सांगा नातीला होळी का पेटवली जाते. सांगते. आनंदी, होळी की नाही फाल्गुन मासात पौर्णिमेला साजरी केली जाते. अनेक ठिकाणी त्याला होलिका दहन असंही म्हणतात. असं का म्हणतात माहितीये का? खूप जुनी गोष्ट आहे. तुला भक्त प्रल्हादची गोष्ट माहितीये ना? तुला माहितीये ना, तो एक अहंकारी राजा होता हिरण्यकश्यपू. त्याला भक्त प्रल्हादला धडा शिकवायचा होता. त्याच राजाची एक तेवढीच अहंकारी बहीण पण होती. तिचं नाव होतं होलिका. तिने पण एके दिवशी ठरवलं प्रल्हादला त्रास द्यायचा. पण प्रल्हाद कोणाचा भक्त होता? भगवान विष्णूचा. मग जेव्हा होलिका त्याला त्रास द्यायला आली ना, मग त्याने खूप जप केला. मग भगवान विष्णू धावत आले आणि त्याने प्रल्हादला वाचवलं आणि त्यांनी होलिकाला जाळून टाकलं. म्हणजे काय तर वाईट गोष्टींना दहन केलं. आणि म्हणून सगळ्या वाईट गोष्टींचं दहन करण्यासाठी अशी होळी पेटवतो. वाईट गोष्ट म्हणजे? अगं वाईट गोष्ट म्हणजे जे जे काही आपल्या मनामध्ये इतरांबद्दल समज द्वेष येतो, राग येतो की नाही, क्रोध उत्पन्न होतो की नाही, ह्या सगळ्या मनातल्या वाईट गोष्टी किंवा इतरांबद्दल आपली ईर्ष्या असते, आशया असते, काम, क्रोध, मद, मत्सर जे काही षड्रिपू असतात, ज्या काही वाईट वस्तू असतात, गोष्टी असतात, त्या सगळ्या होळीमध्ये दहन करून टाक. हे बघ, असं डोळे मिटायचे, देवबाप्पा समोर प्रार्थना करायची, म्हणायची देवबाप्पा तू जसा वाईट राजाचा वध केलास की नाही, तसं माझ्या मनातल्या सगळ्या वाईट गोष्टींचा वध कर आणि माझ्या मनातली भीती दूर करून टाक. कळलं? आणि मला स्ट्रॉंग कर. है ना? ए थांब थांब, ए थांब. अगं अगं चांगली हे काय चालू आहे सगळं? कोण होतं ते? मला नाही माहिती कोण होतं. बरं ऐक, हे सगळं कुणाला सांगू नको बाहेर. तू कसं टेन्शन घेते. का? सगळ्यांना सांगायला हवं, सगळे मदतीला येतील आपल्या. अगं पण आता सगळेजण एकत्र आहेत तर त्यांच्या आनंदावर उगाच विरजण कशाला? त्यामुळे नको सांगू, ठीक आहे? आणि हा जो कोणी माणूस असेल ना, तो परत येईलच ना, त्याला मी बघते बरोबर. पण आपण हे सगळं नको सांगायला. नको, पण मला नको. तू शांत हो, आपण शांत होऊया आणि जाऊया. काही नाही म्हणत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.